झालेला आहे. या संघाला टक्कर देण्यासाठी संघ उपस्थित होतोय. देवश सुपर किंग सरपंच राजेंद्र डांगे, पंच मनेश साटम, पंच आत्माराम चव्हाण, गुणलेखक संकेत नागती, सहाय्यक गुणलेखक विनायक पेडमकर, महेश पोकळे, बजर किरण नाईक, तिसरी चढाई प्रियांका गुरव. सर्व विनंती करतोय दोन्ही संघांना निधान रेषेवरती उभं करून घ्यायचं आहे. क्रीडा रसिकांच्या माहिती करता आज या व्यासपीठावरती महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक कैलासवासी विठ्ठल उमाप यांचे चिरंजीव संदेश उमाप यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचं या ठिकाणी आपण स्वागत करूया. त्यांच्या समेत घाटकोपरमधील ख्यातम गायकवाड आणि गायक आणि सन्माननीय महाराष्ट्राचे ज्यांनी महाराष्ट्र गेली अनेक वर्ष आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध केलेला आहे असे आनंद शिंदे यांचे पट्टशिष्य गौतम हराळ हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आपलं देखील घाटकोपर प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक स्वागत आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी ख्यातनाम गायिका रागिनीताई मुंबईकर या देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. त्याचप्रमाणे मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनचे माजी कार्याध्यक्ष सन्माननीय कांदळगावकर सर हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत. सन्माननीय सुनील शिंगरे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. सन्माननीय साळवी सर आताच या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील आम्ही आमच्या घाटकोपर प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतोय. आणि त्याचप्रमाणे घाटकोपरची सुकन्या श्रावणी अरुण घाडेगावकर ज्यांची मुंबई शहर कबड्डी असोसिएशन मध्ये या वर्षीच्या संघामध्ये त्यांची निवड झाली अशी आमच्या घाटकोपरची सुकन्या श्रावणी या ठिकाणी उपस्थित झालेली आहे. तिचं देखील या ठिकाणी आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. आणि मंडळाचे अध्यक्ष निलेशदादा जंगम आपणास माझी विनंती राहील या सर्व मंडळांना येऊन क्रीडानगरमध्ये खेळाडूंचा आणि सामनाधिकारांचा सुंदर असा परिचय करून द्यायचा आहे. खेळ अभिमानी हे दंड थोपटून उतर भरतात मैदानी मार बाजी सोडू नको खेळ अभिमानी आली नामी संधी मार रे मुसंडी आली नामी संधी मार रे मुसंडी तुझ्या सगळे घाटकोपर प्रतिष्ठान बोले कबड्डी 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 कबड्डी
खेळाडूंचा भरभरून मेळा जगामध्ये GKPL चा गाजे सोहळा हे मर्दानी खेळाडूंचा भरभरून मेळा जगामध्ये GKPL चा गाजे सोहळा उडव धूळ आता कर डाव पेच आता उडव धूळ आता कर डाव पेच आता मैदानी आली सारी फौज रांगडी तुझ्या सगळे घाट कोपर प्रतिष्ठान बोले कबड्डी 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 धन्यवाद सन्माननीय संदेश उमप साहेब, धन्यवाद लक्ष्मण कांदळगावकर साहेब, रामदास साळवी, मंगेश परब, रवींद्र घाग, दीपक कांदळगावकर साळवी सर, रागिणीताई मुंबईकर, गौतम हराळ, आपण या ठिकाणी खेळाडूंचा परिचय करून घेतल्याबद्दल धन्यवाद. हेमंत तोडणकर, सुनील, आपण या ठिकाणी निलेशदादा जंगम, आपण या ठिकाणी खेळाडूंचा परिचय करून दिल्याबद्दल निलेशदादा, आपणास माझी विनंती राहील. सन्माननीय उमप साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. उमप साहेब, आपण जरा एक ट्रॉफी आमची, या ट्रॉफी बरोबर आपला एक फोटो घ्यायचा आहे. कांदळगावकर सर, मंगेश परब सर, हराळ सर, आपणास विनंती करतोय. साळवी सर, रामदास साळवी साहेब, क्रांती क्रीडा मंडळाचे सर्व आमचे पदाधिकारी, आपणास देखील मी विनंती करतोय. या ट्रॉफी बरोबर आपला एक सुंदर असा आमच्या अल्बममध्ये आपला कायमचा फोटो राहील असा एक फोटो आपण द्यायचा आहे. महाराष्ट्राचे लोकप्रिय संगीतकार, लोकप्रिय गीतकार, शाहीर विठ्ठल उमप यांचे चिरंजीव संदेश उमप, गौतम हराळ, रामदास साळवी, अरुण उर्फ बाबू गाडीगावकर, सन्माननीय आमच्या संस्थेचे सल्लागार रवींद्र घाग साहेब, सन्माननीय साळवी सर, प्रमोद घाग, क्रांती क्रीडा मंडळाचे अध्यक्ष, या सर्वांचा आम्ही या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. धन्यवाद सर्वांना. आपण या ठिकाणी खेळाडूंचा परिचय करून घेतल्याबद्दल धन्यवाद. निलेशदादा जंगम, आपण खेळाडूंचा परिचय करून दिल्याबद्दल. त्याप्रमाणे आमच्या या ठिकाणी वहिनी साहेबांनी देखील खेळाडूंचा परिचय करून घेतलेला आहे. सामंत वहिनी, आपलं देखील या ठिकाणी आभार. Countdown. लेपंगा. गेली 3 वर्ष सातत्यानं घाटकोपर प्रतिष्ठानला सहकार्य करणारे आमचे परममित्र आणि ही स्पर्धा यशस्वी करण्यामध्ये ज्यांचं फार मोठं योगदान आम्हाला दरवर्षी प्राप्त होत असतं असे आमचे घाटकोपरचे रहिवासी प्रकाशदादा पाटील यांचं या ठिकाणी आगमन झालेलं आहे. प्रकाश पाटील साहेब, आपल्या आगमनाबद्दल, आपल्या उपस्थितीबद्दल घाटकोपर प्रतिष्ठानच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत आहे. त्याचप्रमाणे सन्माननीय दिनेश फलके हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आमच्या घाटकोपर प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक स्वागत. स्टार्ट. पुढे साहेब. धन्यवाद. व्यासपीठावर आलेल्या सर्व मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. व्यासपीठावर उपस्थित माजी मुंबई उपनगर जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मणजी कांदळकर सर, त्याचप्रमाणे सुनील शिंगरे सर या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व कार्यवाह चंद्रकांत कांता सावंत सर यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही हार्दिक स्वागत करतोय. सौरभ पार्टे, सह्याद्री क्रीडा मंडळ जोगेश्वरी या संघाचा खेळाडू आणि आपण त्याला पहिल्या दिवसाचा सर्वोत्कृष्ट खेळाडू
पुरस्कार घेताना पाहिलं ते चांगली कामगिरी करताना आर्यन वॉरियर्ससाठी एका बाजूला आपण देवा सुपर किंग्स पाहतोय तर एका बाजूला आर्यन वॉरियर्स ही छान मॅच होणार आहे. गुड कॉन्टेस्ट ज्या पद्धतीने करण या ठिकाणी प्रयत्न करतोय. दुसरी चढाई आहे आणि या चढाईमध्ये संत अशी सुरुवात आहे कारण 1-0 आर्यन वॉरियर्स विरुद्ध देवांश सुपर किंग्स. सन्माननीय अभिभाग संस्थेचे कार्योपाध्यक्ष प्रयत्न या ठिकाणी आपण पाहतोय बोनस होताना मात्र पूर्ण क्लिअर टाकावं लागणार आहे आणि थोड्याशा वेगळ्या पद्धतीने या ठिकाणी प्रयत्न होतोय. संधी दिली नाही मात्र या ठिकाणी 1 2 3 आणि 4 आणि चढाई करण्यासाठी या अगोदर छान असे पॉइंट मिळवणारा चढाईपटू चांगल्या प्रकारे पलटी देखील आपण त्याची पाहतो. रनिंग हँड टच अप्रतिम पद्धतीने करण्याचा प्रयत्न असतो तोच या ठिकाणी 6च्या कव्हरमध्ये. आणि आता मात्र बघा जेव्हा पलटीसाठी गेले त्याच वेळेस त्या ठिकाणी तयार होते बोनस प्लस पॉइंट 17 आणि 19. ज्या वेळेस बोनस टाकण्यासाठी गेले त्या टर्न आला होता राईट कॉर्नर मात्र थोडं हातातून निसटून गेला. ॲथलीट आहे खेळाडू थर्ड रेटसाठी आता सौरभ बोनस ऑन आहे कारण पूर्ण चमू आतमध्ये आहे. पाल्यामध्ये सर्व खेळाडू आहेत. आताच टर्न आणि आपण कॉर्नर वाढत पाहतोय आणि या ठिकाणी हाताखालचा राईट कॉर्नरच्या तो या ठिकाणी पॉइंट देतोय आणि एक छान अशी पुन्हा एकदा संधी मिळू शकते कारण एक खेळाडू आतमध्ये आलाय तो म्हणजे सुनील यादव. त्यामुळे 6ची कव्हर झाले आता 11-19. अशा पद्धतीने मॅच पुढे घेऊन जावी लागणार आहे तरच तुम्हाला संधी मिळू शकते. परिवर्तन पलटन्स रुद्रा रायडर्स आपणास दुसरा पुकार. परिवर्तन पलटन्स रुद्रा रायडर्स आपणास दुसरा पुकार. आपण खेळाच्या दृष्टीने तयारीत राहायचं आहे. परिवर्तन पलटन्स रुद्रा रायडर्स. त्यानंतर होणारा सामना असेल आर्यन वॉरियर्स दुर्गा फायटर्स. हो चांगली कव्हर. सबस्टिट्यूशन सबस्टिट्यूशन झालेले आहेत याची नोंद घ्या आणि ती नोंद रेफरी जे आमचे साईडमॅन रेफरी आहेत त्यांनी देखील त्या संघाच्या मागे त्यांनी लिहून घ्यायचं आहे. 4च्या कव्हरमध्ये पुन्हा एकदा लेफ्ट रेडर अशफाक आता मात्र लेफ्ट कॉर्नरला आहे. सौरभ बाहेर आहे त्यामुळे सुनील आतमध्ये रेडर दोन्ही रेडर आहेत. एक कॉर्नर आहे तो देखील अष्टपैलू खेळाडू आहे तो देखील टायमिंगला रेड टाकू शकतो मात्र मॅच पुढे जाऊ शकते की नाही हा मात्र प्रश्न आहे. 10ची अजूनही आघाडी आहे आणि हा 10 लीड्स करणारा संघ आपल्याला काल अप्रतिम खेळताना पाहायला मिळाला होता ज्यावेळेस देवान सुपर किंग्स या संघाने परिवर्तन पलटन्स एका जबरदस्त संघाला पराभूत केलं. त्या संघामध्ये वेल पॅक साईड होती बऱ्यापैकी आणि आता मात्र ताकदीवर घेऊन जातोय आणि अजून एक या ठिकाणी खेळाडूला टच करतोय. 2 पॉइंट्स मिळत आहेत. 1-2 2-1 2-1 1-2 12-21 21-12 12चे आता 13 होत आहेत. गुणसंख्या आर्यन वॉरियर्स केवळ 8 गुणांची आघाडी आहे. 8 पॉइंट्स मीन्स तुम्हाला एक चांगला ऑल आउट या ठिकाणी द्यावा लागणार आहे आणि ही पण सक्सेसफुल कव्हर. निर्णायक रेडर तुम्हाला मिळतोय. मॅच इज ऑन फॉर आर्यन वॉरियर्स हियर. थोडंसं पाहायला लागले असं दिसतंय.
21-14 अशी गुण संख्या आहे. 7ची आघाडी आहे आजच्या कव्हर मध्ये. साठी या रेडरला मात्र आता कामगिरी करावी लागेल. 2 रेडर बाहेर, 2 रेडर अजून आतमध्ये आहेत, कारण या संघाकडे ऑलराऊंडर 2 ते 3 खेळाडू आहेत. प्रयत्न हात चाललेला आहे. पॉइंट्स मिळतील का? 15-21. या स्पर्धेच्या निमित्ताने निश्चितपणे आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय आमचे सर्व स्पॉन्सर, प्रायोजकत्व ज्यांचं लाभलेले या स्पर्धेच्या निमित्ताने, ते म्हणजेच LIC ऑफ इंडिया, फ्लॅमिंगो असेंट, SSS, बँक ऑफ बडोदा, समता वॉरियर्स, सिद्धी गणेश कॅटरर्स, महेश कॅटरर्स यांचे देखील मनपूर्वक हार्दिक आभार. वी आर रियली थँक्स टू ऑल द स्पॉन्सर. दे गिव्हन ट्रेमेंडस सपोर्ट फॉर दिस घाटकोपर कबड्डी प्रीमियर लीग 3rd edition. वी आर सेलिब्रेटिंग हियर. सिद्धी गणेश कॅटरर्स, महेश कॅटरर्स, फ्लॅमिंगो असेंट, LIC ऑफ इंडिया, SSS, श्री साई स्पोर्ट्स, समता वॉरियर्स अँड बँक ऑफ बडोदा ज्यांचं प्रायोजकत्व या स्पर्धेला लाभलेलं आहे त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक आभार. मनस्वी अंतकरणापासून या सर्वांना देखील आमच्या मनपूर्वक शुभेच्छा राहतील यांच्या पुढील वाटचालीस. यांचं योगदान या ठिकाणी आम्हाला लाभलेलं आहे. सुरुवातीला सामना आजच्या दिवसाची दुसरा सामना आहे. पहिल्या सामन्यामध्ये एक वेगळी सुरुवात केल्यानंतर या दुसऱ्या मॅचमध्ये देवान सुपर किंग्स समोर आयर्न वॉरियर्स आहे. मात्र एक चांगली सुरुवात आहे. 6 गुणांची जर आपण पाहिलं तर ही आघाडी पुन्हा एकदा भरून काढू शकतात का? जी खेळाडी आहे आयर्न वॉरियर्सकडे 3च्या कव्हरमध्ये सुपर टॅकल ऑन आहे. जर कॅच झाली तर सुपर कॅच होईल, या ठिकाणी 2 गुण मिळतील. ओ हो, ब्लॉक केला, आवश्यक होता. जीवन में मुसीबत आए तो कभी घबराना मत, क्योंकि गिर कर उठने वाले को ही बाजीगर कहते हैं. अगर 3rd रेट और जीवन में कुछ पाना है तो तरीके बदलो, अपने इरादे नहीं. और एक बेहतरीन कहानी में ट्विस्ट, कमाल की. यहां पर आदमी छोटा हो या बड़ा हो कोई फर्क नहीं पड़ता, उनकी कहानी बड़ी होनी चाहिए. इस मैच को पूरी तरह से आगे लेकर चलते हुए से लग रहा था कि शायद ऑल आउट होगा कि नहीं. इस ऑल आउट की जरूरत थी, लेकिन देवान सुपर किंग्स जिनके प्रशिक्षक सागर परब जी हैं, जिन्होंने मुंबई उपनगर का 10 बार अपना योगदान दिया है और महाराष्ट्र जिला जिस तरह से उन्होंने महाराष्ट्र राज्य के लिए अपना योगदान दिया और फिर इंडियन रेलवे के लिए एक बेहतरीन खेळाडू दान. आणि 20 तरह के प्रशिक्षक आपके पास हो तो अलग अलग रणनीति है. टाइम आउट अब लिया है सिर्फ अमित तमणेकर, इनके पास भी एक अच्छा एक्सपीरियंस. लेकिन देखेंगे 15-25 की मैच किस तरह से आगे चलेगी. अब एक छोटी छोटी जो गलतियां होती उस पर भी यहाँ पर पूरी तरह से गौर किया है कि इस मैच को अगर आके लेकर जाना है तो हम किस तरह से इस मैच को जीत सकते हैं. एक तरफ आर्यन वॉरियर्स को कंपल्सरी पॉइंट्स की जरूरत, अगर पॉइंट्स बनेंगे तो ही मौका बनने वाला है. मुश्किल नहीं है दुनिया में, कुछ तो कर, तू जरा कोशिश तो कर, हिम्मत तो कर, ख्वाब बदलेंगे हकीकत में, तू जरा कोशिश तो कर. बहुत कुछ करने की जरूरत यहां पर. 4 के क्रम में लेफ्ट तैयार. अगला मुकाबला होगा परिवर्तन पल्टन्स बनाम रुद्र राइडर्स. वी ऑलरेडी गिवन सेकेंड कॉल. So team manager, team coach as well as team captain, please get the last and final 3rd call. You may proceed here in the ground immediately. तीसरा कॉल दिया जाएगा. पूरी तरह से आपको तैयार रहना है ग्राउंड पर. और एक ऑलराउंडर खिलाड़ी आर्यन वॉरियर्स के लिए कॉर्नर संभालते हैं और अब रेड के लिए यहाँ पर राइट कॉर्नर से 6 की कवर में. कोशिश थी कि शायद जो लेफ्ट कॉर्नर तक एक प्रयास करे, लेकिन नहीं. 4 की कवर
कवर को संभालना होगा, कवर को होगा आर्यन वॉरियर्स टीम के, क्योंकि 10 अंकों की बढ़त है। यहाँ से इस मैच को अगर वापसी करनी है, लेकर जाना है, तो कुछ अच्छे कवर्स करने होंगे, अच्छे रेट्स में पॉइंट। आखिरी 5 मिनट, 5 मिनटं, 15-25, 15 गुण आर्यन वॉरियर्स, 25 गुण सुपर किंग. लास्ट एंड फाइनल थर्ड कॉल फॉर द नेक्स्ट मैच. परिवर्तन पलटन्स and team Rudra Riders. Team coach. परिवर्तन पलटन्स रुद्रा रायडर्स, आपल्याला शेवटचा आणि अंतिम पुकार. परिवर्तन पलटन्स रुद्रा रायडर्स, आपण क्रीडानगरीच्या प्रवेशद्वाराजवळ येऊन उभं राहायचं आहे. परिवर्तन पलटन्स रुद्रा रायडर्स. थर्ड रेड सरब 6च्या कव्हर मध्ये वेगळ्या प्रकारे हा प्रयत्न होणार आहे, आपण पाहतोय. एक तीच चढाईसाठी जर आपण पाहतोय त्यावेळेस नेहमीच प्रयत्न होताना आपण पाहणार आहोत. आणि आता मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा अप्रतिम या ठिकाणी पकड. बघा करणने देखील त्याला साथ दिली. मगाशी करण थोडासा इंजोर्ड वाटत होता. जैसा म्हणतात की छोटी सोच और पैर की मोच आपको आगे चलने पर मजबूर नहीं करती है, बड़ी सोच के साथ चलना होगा. और फिर एक बार करन तैयार. थर्ड रेड 3 के कवर में सुपर टैकल ऑन. और ये कहाँ कहाँ चल रहे पता, वहां पर अपने आप को संभाल रहे थे, मौके की कोशिश कर रहे हैं करण. बहुत अच्छा रन कर रहे हैं. रन की अगर बात की जाए जिस तरह से यहां से वहां लेफ्ट कॉर्नर से राइट कॉर्नर तक, और फिर एक कोशिश जारी है. ओहो आखिरी 2 सेकंड थे और उस समय यहां पर पलटवार पॉइंट मिलता हुआ करण के लिए. 15-27 बहुत ही अलग प्रकार का मुकाबला. और अब सेट पूरा हो चुका है यहां पर तैयार देवान सुपर किंग्स का. अच्छे यूनिट के साथ खेल रहे हैं. जैसे कहते हैं कि मत कर निराशा की बातें, जीवन संभल की आशा है, कर्तव्य कर्म करते जा, यही जीवन की परिभाषा है. कर्मणे वाधिका रस्ते मां फलेषु कदाचन. अपने कर्म पर, अपने कमिटमेंट पर, अपने हार्डवर्क एफर्ट्स पर आप ज्यादा से ज्यादा भरोसा करो, बहुत कुछ मिलने वाला है. 2 की कवर में आखिरी 3 मिनट देखेंगे. आखिरी 3 मिनट में कुछ अलग पलटवार होगा क्या, करिश्मा होगा यहाँ पर इस मैच में. 2 की कवर में सुपर टैकल ऑन और लेकर चले हैं पॉइंट. और अब ऑल आउट का खतरा मंडराता हुआ यहाँ पर. टीम वॉरियर्स शुरुआत हुई थी, 4 पॉइंट उन्हें बोनस के तौर पर मिले थे, और वहां से इस मैच को जिस तरह से देवांश लेकर चले गए. कल भी यही हुआ था जब अच्छी सामने टीम थी परिवर्तन पलटन्स, और उस टीम को उन्होंने मात दी थी. अच्छा एक्सपीरियंस, अनुभव, जैसे कहते हैं कि एक्सपीरियंस इज द बेस्ट. अनुभव एक महान शिक्षक होता है. और ये देख बार खिलाड़ी, छोटा पैक बड़ा धमाका, स्मॉल पैकेट बिग, राइट टर्न में बड़े बड़े खिलाड़ियों को ब्लॉक करते हैं. और एक टर्न 15-31, 16 पॉइंट्स लीडिंग. टीम देवान सुपर किंग्स पूरी तरह से द टीम डोमिनेट दिस सेकेंड हाफ बिलोंग्स टू देवान सुपर किंग्स. All the credit has been given Sunil Yadav, Saurabh Pate, but didn't get proper time has been given in raids as well as defending work. They lost the opportunity. In the end, they just opponent team leading in the 16 points. 16 की यहाँ पर बढ़ा रहे हैं. 31-15, 31-15 अशी आपण गुणसंख्या पाहतो. 16 गुणांची एक मोठी आघाडी. कारण सेकंड हाफ मध्ये एक चांगली सुरुवात केल्यानंतर सुनील यादव चढाईसाठी शेवटच्या काही मिनिटांचा खेळ शिल्लक आहे. आणि थोडंसं आपण पाहिलं तर सुनील यादव किंवा बोनस पॉइंट मिळतोय. 16-31 बघूया आपल्या विजयाचा किंवा पराभवाचा फरक हा किती कमी होतोय याच्यावर खूप काही अवलंबून असेल. पण 16-31 जर आपण पाहिलं तर निश्चितच 15ची अजूनही जी मोठी आघाडी आहे. शेवटचे मिनिट या ठिकाणी डिक्लेअर केलेले आहे. आणि मध्ये जर आपण पार्टे त्यानंतर सुनीलला जितके अपेक्षित पॉइंट्स होते ते मिळाले नाहीत. आणि थोडीशी
लूज आपल्याला कव्हर पाहायला मिळाली. 16-31. बघूया टाइम आउट घेतलेला आहे. या टाइम आउटमध्ये देखील खूप काही कॅल्क्युलेशन चालतं. क्रिकेटमध्ये जसं म्हणतो आपण की प्रीमियर लीगला 2 ग्रुप असतात, मग त्यामध्ये टॉप करण्यासाठी जेव्हा समान गुण असतात आणि समान सामने जिंकलेले असतात पॉईंट्स टेबलवर, तेव्हा नेट रन रेट असतो. या ठिकाणी देखील सामना जिंकल्यानंतर तुमच्याकडे पॉईंट्स आल्यानंतर किती तुम्ही यानंतर होणाऱ्या प्रतिस्पर्धी- सामन्याकरता तिसरा आणि अंतिम पुकार आहे. दोन्ही संघांना माझी विनंती राहणार, आपण शक्य तितक्या लवकर व्यासपीठाकडे यायचंय. परिवर्तन पलटन्स रुद्रा रायडर्स, दोन्ही संघांना माझी विनंती आहे. चालू सामना संपताच त्या ठिकाणी आपल्या सामन्याला सुरुवात होणार आहे. बोनस या ठिकाणी 17-31 थर्ड रेट. बघूया कारण अप्रतिम या खेळाडूची पण आपण फ्लेक्सिबिलिटी पाहतो, लवचिकता ज्या पद्धतीने तो धाव घेतो, रन्स करतो या बाजूने त्या बाजूला. ज्या रन्स आपण पाहिले तर जी धाव आहे थोडीशी चांगली आहे. कित्येक वेळा आपण बघा, ही त्याची खासियत आहे. लॉबीचा वापर करते का बघूया. येस, बोनस प्लस पॉइंट आणि या ठिकाणी 17-33 मॅच इज ओव्हर. 33-17 16 गुणांनी विजय. शेवटचा बोनस प्लस पॉइंट 2 गुण किती निर्णायक ठरणार हे आपल्याला पाहायला मिळेल. करण की झलक सबसे अलग. एक छोटासा ब्रेक घेऊ आणि ब्रेक के उस पार परिवर्तन पलटन्स विरुद्ध रुद्र रायडर. डोंट गो एनीवेअर, वी विल कम बॅक विद इन स्मॉल ब्रेक. धन्यवाद राजेश. केवढा रसिक हो, गेले 3 पर्व या घाटकोपर प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या कबड्डी स्पर्धेमध्ये ज्यांचा मोठं सहकार्य आम्हाला प्राप्त झालेलं आहे त्या विभागातील साई भक्त सन्माननीय गुरुनाथ सामंत साहेब आपल्या धर्मपत्नीसह या ठिकाणी उपस्थित आहेत. दोन्ही उभयतांचं आम्ही आमच्या घाटकोपर प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करीत आहोत. त्याचप्रमाणे आत्ताच या ठिकाणी जो संघ जिंकला देवांश सुपर किंग, या संघाचे प्रशिक्षक रेल्वेचे वरिष्ठ खेळाडू सन्माननीय सागर परब हे देखील या ठिकाणी आपली पत्नी स्मिताताई यांच्या समेत या व्यासपीठावरती उपस्थित आहेत. या दोन्ही उभयतांचं आम्ही आमच्या घाटकोपर प्रतिष्ठानच्या वतीनं मनपूर्वक स्वागत करतोय. त्याचप्रमाणे सन्माननीय राहुल दादा चव्हाण महाराष्ट्र निर्माण सेना शाखा अध्यक्ष यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे आणि मला सांगताना आनंद होतो. गेले 3 दिवस आम्ही या ठिकाणी राहुल दादांनी जे आम्हाला भोजन दिलेलं आहे, नाश्ता दिलेला आहे, त्याचा आम्ही सर्व कार्यकर्ते या ठिकाणी स्वाद घेत आहोत. खेळाडू या ठिकाणी स्वाद घेत आहेत. ते सन्माननीय राहुल दादा चव्हाण यांचं देखील या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये